महाडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये लढा झालेला पाहायला मिळतो. विकास जांभळे नावाचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांचं असं म्हणणं आहे की माझी गाडी फोडली आणि मला मारहाण करण्यात आली, पिस्तुलाचा धाक दाखवला. खरं तर ही युतीच्या दृष्टीनं महायुतीच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवी घटना आहे की ज्या ठिकाणी युती आणि महायुती झालेली नाही तिथं मैत्रीपूर्ण लढत करावी अशा पद्धतीच्या तिन्ही नेत्यांच्या सूचना होत्या. परंतु महाडमधलं राजकारण गेले 1 वर्ष जे चालू आहे त्याच्यामध्ये वेळीच लक्ष घालणं गरजेचं होतं. आमचे मंत्री महोदय, आमचे सहकारी भरतशेठ गोगावले यांची भूमिका समजून घेणं गरजेचं होतं. भरतशेठ गोगावलेंच्या बाबतीमध्ये निवडणुकीला जे जे काही घडलं ते सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं होतं. लोकसभेच्या निवडणुकीला प्रामाणिकपणानं शिवसेनेनं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जीव ओतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम केलं हे देखील समजून घेणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे महाडमधला जो राडा आपण म्हणतो, जी हाणामारी झालेली आहे त्याची भरतशेठ गोगावलेंची किंवा विकासची देखील बाजू ऐकून घेणं गरजेचं आहे. आज कुठेतरी हा प्रसंग झाल्यानंतर मंत्री म्हणून भरतशेठ गोगावलेंना अडचणीत आणावं आणि त्यांचे चिरंजीव विकासशेठ गोगावले यांना अडचणीत आणावं म्हणून हे षडयंत्र आहे का याचा देखील चौकशी झाली पाहिजे. पोलिसांनी निपक्षपातीपणे याची चौकशी केली पाहिजे. पण वर्षभरात वेळीच या गोष्टी जर नेतेमंडळींनी थांबवल्या असत्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाबतीमध्ये आमच्या लोकांना समन्वय साधण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतलेला होता शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आणि वेळीच ह्या सगळ्या गोष्टी न घडल्यामुळं त्याची आज मारामारीमध्ये रूपांतर झालं. त्याच्यामध्ये कोण चूक आहे आणि कोण बरोबर आहे हे नक्की तपास केला पाहिजे. पण नाहक विकास गोगावले आणि भरतशेठ गोगावले यांना टार्गेट करण्यामध्ये काही अर्थ नाही. विकास गोगावलेंचं असं म्हणणं देखील आहे की त्यांच्यावर पिस्तूल रोखण्यात आलं, त्याचबरोबर ज्या फॉर्च्युनर आणि ज्या गाड्या आल्या होत्या त्यांच्या हॉकी स्टिक होतं, त्या हॉकी स्टिकच्या माध्यमातून माझ्या अंगावर मारायला आले असं देखील विकास गोगावलेंचं म्हणणं आहे. विकास गोगावलेंचं म्हणजे भरतशेठ गोगावलेंचे चिरंजीव. माझं तेच मत आहे. विकासशेठ गोगावलेंना त्यांचे वडील मंत्री आहे त्याचं पूर्ण भान आहे. परंतु काही लोकांना रायगडमध्ये सत्तेच्या नावाखाली भरतशेठ गोगावले आणि विकास गोगावलेंना त्रास द्यायचा आहे म्हणून या सगळ्या गोष्टी घडत आहेत. जर फॉर्च्युनरमधनं हॉकी स्टिक आल्या असतील, विकासशेठ गोगावलेंवर पिस्तूल रोखण्यात आलं असेल तर याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण याच्या पुढं जाऊन महाडमध्ये हे असं आपण चालू ठेवणार आहोत का हे महायुतीच्या नेत्याने देखील समजून घेतलं पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे. आणि याच्यामध्ये मला बोलण्याचा अधिकार एवढ्यासाठीच आहे की हे होऊ नये, हे घडू नये. त्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो म्हणून अनेक वेळा मी पुढाकार घेतला, त्याच्यामध्ये मला यश आलं नाही. आता तरी पुढं जाऊन नेते मंडळींनी याच्यामध्ये हस्तक्षेप करून निपक्षपातीपणे याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि भरतशेठ गोगावलेंची बाजू देखील ऐकून घेणं गरजेचं आहे आणि विकास शेठची बाजू देखील ऐकून घेणं गरजेचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.